हिमोग्लोबिन. रुक्मिणी स्वयंपाकघरातच पूर्ण काळी झाली. सावित्री, सत्यभामा, अनसूया सगळ्या त्या धुरातच काळवंडल्या. रुक्मिणी उजळली कधी नवऱ्याचं उखाण्यात नाव घेताना, ती सुद्धा पहिल्याच बाळंतपणात. नंतर कधीतरी अंगणात धान्य पाखडताना, तुळशीला प्रदक्षिणा घालताना न कळत व्हिटॅमिन डी मिळत गेलं, त्यामुळे ताठ उभी. पण एकदा चमकलीच विजेसारखी, मुलाला भर उन्हात मार मार मारताना. गोरी मोरी झाली ते थोरल्या दिराच्या खिशातले पैसे धाकट्या मुलाच्या हातात पाहून. पांढरी फटक पडली ती डॉक्टरसमोर नवऱ्याचं कॅन्सरचं निदान ऐकताना. पण त्याआधी डॉक्टरसमोरच ती भाताच्या पेजेसारखी दिसली 7व्या बाळंतपणातच. टवटवीत फुललेल्या मोगऱ्यासारखी शुभ्र पांढरी ती कधी दिसलीच नाही. टोमॅटोच्या लाल फळासारखी तर कधीच नाही. कधीतरी दिसली न धुतलेल्या मातकट गाजरासारखी. आता बसलीये सरकारी दवाखान्यात पांढऱ्या बाकावर. एका हातात गच्च धरलेला पिवळा कागद मिरवतो लाल अक्षरात ल्युकेमियाची लक्षणं. दुसऱ्या हातात नातीचा गोरा गुलाबी हात.